जय आम्ही चाललो डोंगरावरती. हे पण आलाय असे बघा आमच्याकडे सगळी छोटी छोटी घर आहेत. कौलारू जास्त घर आहेत. उन्हाच्या तडाख्यात आम्ही चाललोय वरती अलकुंड आणायला. आमचे वयस्कर मंडळी वगैरे असे मिळून आता गेलेत वरती तोडायला. आता आम्ही चाललोय. तुम्हाला आजचं आमची जंगल सफारी सुद्धा दाखवतो थोडक्यात. बघा आता आम्ही आमच्या टाकीजवळ आलोय. आता तर त्याच्यामध्ये पाणी नसेलच. हे इथं आम्ही टाकी बांधली पाण्याची. पावसाळी इकडून वरून टाकी झऱ्याचं पाणी ते सुद्धा टाकीत येतं. आलो तिथं तुम्हाला दाखवलं होतं की विहिरीमधून पाणी पण इकडेच येतं. इकडून पाणी मग गावामध्ये सप्लाय होतं. हे स्वदेश फाउंडेशन मार्फत हे बनवून घेतलंय टाकी. चला आता ही जंगल सफारी आता इथून चालू झाली. तर इथेच आम्हाला दम लागायला लागला. अजून आम्हाला खूप वरती जायचं. चला आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आता बोलायला तर जमत नाही. मित्रांनो आम्ही काहीच नाही चढलो, थोडासाच चढलोय. तरी बघा इथे येऊन थकलो. हा सगळा मुंबईचं पाणी आहे सगळं. मेन म्हणजे आमचा मोर्चा दमला ना वाचू त्याच्यामुळे खूप थकवायला. आता उठलो परत. आता पुढे आजकाल लोकांचा वावर नसल्यामुळे जंगल बघा पुरा एकदम असा वेलीने वगैरे एकदम गच्च झालाय. गावामध्ये कोण आहेत नाही, वयस्कर मंडळी आहेत. तरी पण हाऊस खूप आहे. रात्री सुद्धा आमच्या इथे रात्री चोर हा गुंडा रात्री आणतात ना, ते सुद्धा आमच्या वयस्कर मंडळी घेऊन आले. एवढी हाऊस असते. परत आम्ही थोडासा आराम करून पुन्हा आम्ही आमच्या मार्गाला चाललोय. खूप दमलो खूप. ऍक्च्युली बॉडी पण जास्त झाले त्याच्यामुळे खूप दमछाक होते. आणि आता भरपूर वर्षानंतर आलो ना, खूप प्रॉब्लेम होतो. छाती एकदम पुरी भरून निघते. पण मजा पण तेवढीच येते, म्हणजे हाऊस पण तेवढीच वाटते. मित्रांनो इथून आपण दिसणारा व्ह्यू बघा. आमच्या इथे दिसतोय ते गाव. आमची नदी आहे समोर देवळी. 10 ते 12 किलोमीटर वरती चालत तुम्हाला मगाशी मी दाखवलं. तर तिथून आम्ही मानाचा आंबा घेऊन जाऊ. मग आम्ही गावाच्या वरती इकडे ठेवू. नंतर रात्री तो आंबा तिथून नाचत खेळत एवढं मित्रमंडळी ना घेऊन. म्हणजे कशासाठी आलोय आम्ही दरवर्षाप्रमाणे रानामध्ये मानाचा आंबा नेण्यासाठी दरवर्षाप्रमाणे 10 किलोमीटर वरती येतात.
सर्व यंग पोरं वयस्कर मंडळी त्यासाठी आम्ही वरती रानामध्ये आलेलो आहोत. आंबा तर तोडून झाला होता, पण ते बघा ते खाली झाडाझुडपातून काढण्याची कसरत चालू आहे बघा. पण किती एन्जॉय येते. जय आंबा तोडलेली याची तेव्हा मित्रांनो, हे आम्ही आणलेले मानाचे आंबे सकाळी गेलो होतो 12 वाजता. आता वाजलेत किती? 4. पण ते काय खालपर्यंत पोहोचले नाही म्हणून इथंच आम्ही ठेवले. ताकदच नाही काय राहिले बघा. माणसांनी राहिलेत बघा किती. 30 माणसांमधले हे एवढे फक्त माणसं राहिले. हे 2 आहे का बघा, 3 आणि ते पुढे 2, 5 आणि मी 1, 6. मानाचे आंबे बघा इथेच राहिले. आता परत संध्याकाळी पुन्हा यावं लागेल टाकावरती. चला तर आपण चेहरेवर झाले बेकार एकदम. खूप जंगल. अर्धी लोक घेऊन आंबे ते आंबे घेऊन आले मग ते घरी गेले. सगळे संध्याकाळी घेऊन वगैरे मग येतील. आता आम्ही पण चाललोय घरी. रानातून आलोय आता आणि बघा वाजले किती? 5 वाजले. आता दुपारचं आत्ता जेवण होत आहे. त्याला आता मी जेवणामध्ये दाखवतो तुम्हाला. आज होली स्पेशल बघा, ही पुरणपोळी बनवलेली आहे, पापड आहे, भात आहे, डाळ आहे आणि ही कडव्यावाल्याची आमटी आहे, भाजी आहे. आणि बघा इकडे मोठे बसले, तिने बनवले पुरणपोळी आणि इकडे आई बसले. चला तर मग आता जेवण घेऊया. मी थोडस झोपूया, रात्री परत होळी नाचवायची आहे, तर आम्ही जेवण घेतो.